भानगड किल्ल्याची कथा आणि रहस्य फारच रोमहर्षक आहे। राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील अरवली पर्वताच्या कुशीत वसलेल्या भानगड किल्ल्याला भारतातील सर्वात भयावह ठिकाणांपैकी एक मानले जाते। भानगड किल्ल्याशी एक शापित प्रेमकथा जोडलेली आहे। सांगितलं जातं की रत्नावती नावाची अतिशय सुंदर राजकुमारी होती। तिला पाहून सगळे मोहित होत असत। एका वेळेस सिंधू सेवडा नावाचा काळा जादू करणारा तिला पाहून प्रेमात पडला। राजकुमारीने बाजारातून अत्तर विकत घेतल्याचे पाहून त्याने त्या अत्तरावर जादू केली आणि राजकुमारीला स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी ते वापरले। पण राजकुमारीला हे कळले आणि तिने त्या जादूच्या अत्तराची बाटली एका मोठ्या दगडावर फेकून दिली। जादूचा प्रभाव उलटला आणि तो दगड सिंधू सेवडावर पडून त्याचा मृत्यू झाला। मरत असताना त्याने भानगड किल्ल्याला आणि तिथल्या लोकांना शाप दिला की त्या किल्ल्यात कोणीही शांततेने राहू शकणार नाही आणि त्या ठिकाणी प्रेम कधीही फुलणार नाही। सिंधू सेवडाच्या शापानंतर किल्ल्याभोवती काही अद्भुत घटना घडू लागल्या। किल्ल्यातील लोक अचानक मृत्यू पावले आणि किल्ला ओसाड झाला। हे सर्व शाप दिल्यानंतर लगेच घडले नसल्याचे सांगितले जाते, परंतु हळूहळू संपूर्ण भानगडचा नाश झाला। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने भानगड किल्ल्याच्या परिसरात सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी जाण्यास बंदी घातली आहे। असे सांगितले जाते की रात्री तिथे विचित्र आवाज, किंकाळ्या, हसण्याचा आवाज आणि बऱ्याचदा अकल्पनीय घटना घडतात। काही जणांना अंधाऱ्या वाटेवर आपोआप आवाज ऐकू येतो, तर काहींना विचित्र छायाचित्र दिसल्याचे सांगितले जाते। अनेक पर्यटक आणि स्थानिक लोकांनी किल्ल्यात फिरताना अचानक अघटित आवाज ऐकल्याचे सांगितले आहे। कधी कधी लाकडं तुटण्याचा आवाज, तर कधी हसण्याचा धसका देण्याचा आवाज। काही जणांनी सांगितले की त्यांनी संध्याकाळी किल्ल्याजवळ विचित्र गडगडाट आणि अंधुक आकृत्या पाहिल्या। असेही काही किस्से आहेत की सूर्यास्तानंतर किल्ल्यात प्रवेश करणारे काही जण परत कधीच आले नाहीत। भानगडमध्ये अनेक वेळा लोकांनी अनुभवलेले आहे की त्यांच्या घड्याळाने अचानक काम करणे थांबवले। मोबाईल फोनची बॅटरीही जलद गतीने संपते, जरी ती संपूर्ण चार्ज असेल तरी। हे किल्ल्यातील ऊर्जेमुळे किंवा अज्ञात शक्तीच्या उपस्थितीमुळे घडते असे मानले जाते। काही पर्यटकांनी सांगितले की त्यांना किल्ल्यात उंच छायाचित्र चालताना दिसली, जी एका क्षणात गायब झाली। त्या सावल्या कधीकधी फक्त कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत। किल्ल्याच्या परिसरात रात्री दूरवरून काही दिवे चमकताना दिसतात, मात्र जवळ गेल्यावर काहीच दिसत नाही। किल्ल्याच्या परिसरातील वाटांवर अनेक लोकांनी रात्री वेगवेगळ्या आवाजांचे आणि उपस्थितीचे अनुभव घेतले आहेत। काही जण म्हणतात की रात्री वाट चुकणे सहज घडते, जसं कोणी मुद्दाम भुलवतोय। किल्ल्यात सूर्यास्तानंतर तापमान अचानक कमी होते। जरी तेथील हवामान उष्ण असले तरी काही जणांना अचानक थंडी जाणवते आणि त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास होतो। काही लोकांनी रात्रीच्या वेळी किल्ल्यात रहस्यपूर्ण गाण्याचा आवाज ऐकला आहे। किल्ल्यात अजूनही सिंधू सेवडाचा आत्मा भटकतो आणि राजकुमारी रत्नावतीला शोधत असतो। भानगड किल्ल्याशी संबंधित या रहस्यमय घटनांमुळे हा किल्ला भारतातील सर्वाधिक भुताटकीचा ठिकाण मानला जातो। लोककथा, शाप आणि अज्ञात शक्ती यामुळे या किल्ल्याचा गूढपणा अजूनही कायम आहे। भानगड किल्ल्याची कहाणी एक रहस्यमय आहे की जी मानवाला अज्ञात गोष्टींबद्दल भीती आणि कुतूहल ठेवते। किल्ला जितका सुंदर आहे तितकाच त्याचा इतिहास भयावह आहे। तरी तिथे सूर्यास्तानंतर न जाण्याचा इशारा लोकांनी गांभीर्याने घ्यावा असे सुचवले जाते। जर तुम्ही राजस्थानला गेला असाल तर दिवसा किल्ल्याला भेट देऊन त्याच्या इतिहासाचा आणि सौंदर्याचा आनंद नक्की घ्या। अशाच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।